नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनडीए एंट्रान्स एग्जाम प्रिपरेशन व्हिडिओ सिरीज अंतर्गत आजचा आपला टॉपिक आहे हाइट्स अँड डिस्टन्स. मित्रांनो, आज आपण हाइट्स अँड डिस्टन्स हे मोस्ट इम्पॉर्टंट ट्रिग्नोमेट्रीचं जे ॲप्लिकेशन आहे त्याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत. ट्रिग्नोमेट्रीचे आपण बरेचसे टॉपिक जे आहेत ते ऑलरेडी पाहिलेले आहेत. ट्रिग्नोमेट्रीबद्दलचा बेसिक स्टडीज आहे तो आपण ऑलरेडी करून घेतलेला आहे. आपल्याला आता या व्हिडिओमध्ये त्याचं जे ॲप्लिकेशन आहे ते बघायचं आहे. हाईट अँड डिस्टन्समध्ये ट्रिग्नोमेट्रीचं काय ॲप्लिकेशन असतं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये जो टॉपिक आपण बघतो आहोत हा फार मोठा टॉपिक नाही, हा छोटासा टॉपिक आहे आणि याच्यावर खूप सारे एक्झाम्पल्स विचारले जात नाहीत. परंतु काही वर्षी एक दोन एक्झाम्पल्स तर काही वर्षी जे आहेत ते एकही एक्झाम्पल याच्यावर विचारलं जात नाही. अशी बरेचसे एक्झाम्स आहेत एनडीएच्या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन्स पेपर्समध्ये तुम्हाला याच्यावर एकही क्वेश्चन विचारलेला सापडणार नाही. परंतु काही वर्षी डायरेक्टली एकाच वेळी 3-3, 4-4 क्वेश्चन जे आहेत ते विचारले गेलेले आहेत. आपण ते PYQ सुद्धा घेणार आहोतच. सुरुवातीला आपण याच्यात बघूयात. आपल्याला माहिती आहे की ॲप्लिकेशन जे आपण हाईट अँड डिस्टन्सचं पाहतो आहोत यात गरजेचं आहे की दोन जे पॉईंट असतील, एखादा ऑब्झर्वर या ठिकाणी असेल आणि तुम्हाला त्या पॉईंटपर्यंत जर त्याची हाईट मोजायची असेल, जेव्हा ते आपल्याला तिथपर्यंत जाणं शक्य नसेल किंवा प्रत्यक्ष मेजरमेंटचा कुठलंही साधन घेणं शक्य नसेल, डायरेक्ट तिथपर्यंत आपल्याला मेजरमेंट घेता येत नसेल, म्हणजे जो ऑब्जेक्ट आपल्यापासून फार लांब असेल किंवा एखाद्या टावर असेल वरती, टावरपर्यंत आपल्याला न जाता, टावरच्या पर्यंत न जाता सुद्धा आपण त्याची हाईट काढू शकतो युजिंग बेसचा आपण वापर करून. पण त्यासाठी काय करायला लागणार, तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आपण जी पण ऑब्जेक्ट आपल्या समोर दिलेला असेल तो ऑब्जेक्ट जर आपल्याला बघायचा असेल तर सपोज तो ऑब्जेक्ट बघताना आपण या ठिकाणी आपला डोळा आहे म्हणजे आय आहे, म्हणजे हा आय साईट आपल्याला बघायची असेल ती लाईन ऑफ, याला आपण म्हणणार लाईन ऑफ साईट. या लाईन ऑफ साईट पासून आपण त्याला बघणार आहोत. म्हणजे लाईन ऑफ साईट वरून आपल्याला त्याची हाईट आणि डिस्टन्स हे काढण्यासाठी मदत होते. जसं की आता मी इथून जर समजा ह्या ऑब्जेक्टला मी बघतोय, या ऑब्जेक्टला इथे ऑब्जेक्ट इथून ही आय साईट आहे, याच्या वर किंवा खाली तो ऑब्जेक्ट असू शकतो. मग अशा वेळेला आपण काय करणार, समजा इन केस जर तो ऑब्जेक्ट जो आहे तो जर वरती असेल, म्हणजेच त्यावेळेला तयार झालेला जो अँगल असेल त्याला आपण अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणणार आहोत. अँगल ऑफ इलेव्हेशन. जसं की ऑब्झर्वर या ठिकाणी आहे, सपोज या ठिकाणी Q पॉइंट आहे आणि हा P ऑब्जेक्टकडे बघतोय, तर तो या ठिकाणी जो असा बघणारा हा आपला ऑब्जेक्ट आहे, इथून हे परपेंडिक्युलर असणार आहे हा, आणि ही आपली लाईन ऑफ साईट आहे. म्हणजे हा इथून असा वरती बघतोय, हा जो आपला तयार झालेला अँगल असेल इथपासून तर इथपर्यंतचा, हाच आपला असणार आहे अँगल ऑफ इलेव्हेशन. हा अँगल ऑफ इलेव्हेशन तयार होईल. आणि इथून हा ऑब्झर्वर या ठिकाणी आहे, हा ऑब्झर्वर इथून त्या ऑब्जेक्टकडे बघतोय आणि आपल्याला जर ही हाईट काढायची असेल त्याची हाईट असणार ह्या बेस पासूनची, आणि इथपासून त्याचं डिस्टन्स असणार, हे डिस्टन्स आहे त्या ऑब्झर्वर पासून तर त्या बेसचा जो फूट आहे त्या फूटचं डिस्टन्स असेल, तेव्हा तयार झालेला जो अँगल आहे हा अँगल ऑफ इलेव्हेशन असणार आहे. हेच जर समजा आपल्याला अँगल ऑफ डिप्रेशन फाइंड करायचं असेल, अँगल ऑफ डिप्रेशन, तर अशा वेळेला आपली जी आय साईट आहे, आता सपोज आपण या ठिकाणी ऑब्झर्वर आहे आणि तो जर समजा खाली बघत असेल आणि ऑब्जेक्ट हा खाली असेल, जसं की आपण पाण्यामधला जो आपली प्रतिमा जी पाहतो आपण, रिफ्लेक्शन जे आपल्याला दिसतं पाण्यात, त्याचं आपण जर खाली बघत असतो सपोज, तर हा तयार झालेला जो अँगल असेल हा अँगल ऑफ डिप्रेशन असणार आहे. याला आपण म्हणणार अँगल ऑफ डिप्रेशन. म्हणजे आपला आय साईटवरून आपण त्याला खाली बघतोय, म्हणजे ही लाईन ऑफ साईट असेल, खाली बघणार आपण, आणि हा आपला ऑब्झर्वर, आपण या ठिकाणी ऑब्झर्वर आहे इथून तो इकडे बघतोय आणि हा इकडे Q पॉइंट आहे समजा, इथून जेव्हा खाली बघणार तेव्हा तयार झालेला जो अँगल असेल त्याला आपण म्हणणार आहोत अँगल ऑफ डिप्रेशन. एवढंच आहे मित्रांनो याच्यामध्ये शिकण्यासारखं, एवढाच एक बेस आहे या संपूर्ण हाईट अँड डिस्टन्समध्ये. आणि आता यानंतर आपण याच्यावर जे काही एक्झाम्पल्स विचारले गेलेले आहेत प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन्स पेपरमध्ये, म्हणजे PYQs आपण बघणार आहोत जे एनडीएच्या एक्झाम्समध्ये विचारले गेलेले आहेत, तर ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूयात. मित्रांनो, आता प्रत्यक्ष आपण PYQs बघूयात. 2025च्या फर्स्ट झालेल्या एक्झाममध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 18. अ मॅन ॲट M standing 100 meter away from the base P
of a chimney of height 50 meter, he observed the angle of elevation of the highest point Q of the smoke to be 45 degree. बघा या ठिकाणी एक मॅन आहे, एक यम या पॉइंटला, सपोज तो इथून पी या बेसचा जो पॉइंट त्यांनी म्हटलेला आहे, बघा अ मॅन ॲट यम स्टँडिंग 100 मीटर अवे फ्रॉम बेस पी, हा बेस पी आहे समजा इथे, हा बेस पी, अँड हे जे डिस्टन्स ते दिलेलं नाही आपल्याला, बघा हे हाईट मात्र दिलेली आहे, चिमनी ऑफ हाईट, चिमनी हाईट दिली आहे 50 मीटर, आणि या ठिकाणी तो पॉइंट दिलाय तुम्हाला आर ऑफ द हायेस्ट पॉइंट क्यू ऑफ द स्मोक टू बी 45 डिग्री, परंतु क्यू हा त्याचा हायेस्ट पॉइंट असणार आहे, त्यावेळेला तो अँगल ऑफ इलेव्हेशन तयार होतो आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. बघा हा आर पॉइंटला चिमणीचं जे लास्ट स्टोक आहे वरचं ते असणार आहे, आणि त्याच्यावर जो स्मोक आहे त्याचा धुवा तो तुम्हाला वरपर्यंत जातोय असं त्यांनी दिलेलं आहे, आणि हा अँगल ऑफ इलेव्हेशन जो तयार होतोय तो आहे तुमचा 45 डिग्री असं दिलेलं आहे. बघा आणि पुढे त्यांचं म्हणणं काय आहे, फर्दर पी आर क्यू आर इन द स्ट्रेट लाईन, दिसते आपल्याला पी आर क्यू हे स्ट्रेट लाईन मध्ये आहेत, आर इन स्ट्रेट लाईन अँड द स्ट्रेट लाईन इज परपेंडिक्युलर टू पीएम, म्हणजे हे इथं पीएम ला परपेंडिक्युलर आहे पी क्यू. व्हॉट इज द अँगल पी आर एम क्यू इक्वल टू, आर एम क्यू अँगल आपल्याला फाइंड करायचा आहे, म्हणजे हा अँगल बघा, हा आर एम क्यू हा जो अँगल आहे हा अँगल आपल्याला फाइंड करायचा आहे, हा टोटल अँगल दिलेला आहे 45 आणि हा अँगल आपल्याला फाइंड करायचा आहे. आता सपोज आपल्याकडे हे डिस्टन्स जे आहे इथपासून इथपर्यंत डिस्टन्स पण त्यांनी दिलेला आहे, ते आहे 100 मीटर आहे. बघा हे डिस्टन्स सुद्धा दिलेला आहे 100 मीटर, म्हणजे आपल्याकडे हा अँगल पण आहे, हे पण दिलेलं आहे, तर आपल्याला ही साईड पण मिळू शकते किंवा ही साईड पण मिळू शकते. आता ऍक्च्युली आपल्याला जे विचारलं त्याच्याकडे आपण जाऊयात. ऍक्च्युली आपल्याला फक्त आर एम क्यूचा जो अँगल आहे त्याचं मेजरमेंट फाइंड करायचं आहे. तर फर्स्ट आपल्याला माहिती आहे की आपली डेफिनेशन आहे ट्रिग्नोमेट्रीची, बाय डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री, हा याला मी क्यू आर इज इक्वल टू समजा मी एच मानून घेतलाय, तर टॅन इज इक्वल टू टॅन 45 इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. आपल्याला माहिती आहे हा आपला रेग्युलरली जो डेफिनेशन आहे ती डेफिनेशननुसार हा एच प्लस 50 येईल डिवाइड बाय 100, बिकॉज हा त्याचा जो ॲडजसंट साइड आहे. डेफिनेशन ऑफ आपण ऍप्लिकेशन शिकतो आहोत ट्रिग्नोमेट्रीचं, ते ऍप्लिकेशन हेच आहे की इथे तुम्हाला टॅनची जी डेफिनेशन आहे अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड हे या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. ते अप्लाय करताना हे डिस्टन्स जे दिसतंय पी आर क्यू हे एका रेषेमध्ये आहेत, म्हणून हा 50 प्लस एच ही डिस्टन्स तुम्हाला पूर्ण पी क्यू डिस्टन्स मिळणार, आणि त्याची ॲडजसंट साइड एम पी जी ती 100 त्यांनी दिलेली आहे ऑलरेडी आन्सर क्वेश्चन्समध्ये. त्याच्यामुळे आपण डायरेक्टली इथे याला जर सिम्प्लिफाय केलं, हा टॅन 45 1 असणार आहे प्लस 50 अपॉन 100, हा 100 इकडे गेला मल्टिप्लाय होईल, देअरफॉर 100 इज इक्वल टू एच प्लस 50, आणि फायनली एच इज इक्वल तुम्हाला 50 मिळतोय. जर हा एच सुद्धा 50 मिळाला तर या ठिकाणी ही एम आर जी आहे ती मीडियन तुम्हाला मिळते आहे, एम आर डायरेक्टली मीडियन मिळते. त्यामुळे आपण आणखी बाय डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री या ठिकाणी हा जो अँगल आपल्याला मिळवायचा आहे अँगल आर एम क्यू, हा अँगल तुम्हाला बाय डेफिनेशन ऑफ टॅन थिटा जो आहे त्याच्या डेफिनेशननुसार मिळणार. अपोजिट साइड या ठिकाणी एच आहे डिवायडेड बाय ॲडजसंट साइड ही 100 दिलेली आहे, आणि हा एच जो आहे तो आपला 50 आहे, 50 डिवाइड बाय 100 इज इक्वल टू 1/2 मिळतोय, आणि म्हणून टॅन अँगल आर एम क्यू इज इक्वल टू तुम्हाला 1/2 मिळतोय. आणि अँगल आर एम क्यू जर फाइंड करायचा असेल तर तो टॅन इनव्हर्स ऑफ 1/2 अशा पद्धतीने जे आहे ते आपल्याला मिळतोय. आणि हा जो आपला ऑप्शन आहे ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन आपल्याला दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पर जो त्याच वर्षी विचारला गेलेला क्वेश्चन आहे. डायरेक्शन दिले दोघींसाठी 49 आणि 50 साठी. कन्सिडर द फॉलोइंग फॉर द टू आयटम्स दॅट फॉलो. द टॉप यम ऑफ अ टॉवर इज ऑब्झर्व फ्रॉम 3 पॉइंट्स पी क्यू आर. टॉपला यम आहे टॉवरच्या वरती, आणि एक ऑब्झर्वर जो आहे तो तिथे पी क्यू आर पासून ऑब्झर्व करतायत. लाइंग इन अ होरिझॉन्टल स्ट्रेट लाईन विच पासेस डायरेक्टली अ लॉंग फुट यन. म्हणजे पी क्यू आर असे 3 पॉइंट आहेत जे एन पर्यंत पाहता, एन त्याचा बेस आहे फूट दिलाय त्यांनी आपल्याला, आणि ते पी क्यू आर असतील. तर ते पी क्यू आर कसे बघा, सुरुवातीला पी आहे जो कसा दिलाय बघा, पी विच डायरेक्टली लॉंग फुट एन ऑफ द टॉवर, द अँगल ऑफ इलेव्हेशन ऑफ यम ऑफ टॉवर, द अँगल ऑफ
इलेव्हेशन एम फ्रॉम पी क्यू आर, एम फ्रॉम पी क्यू आर आर कसे दिलेत बघा 30 डिग्री 45 आणि 60 डिग्री, म्हणजे पीचं जे आहे तो अँगल दिलाय 30 डिग्री आणि नंतर क्यू पॉईंट जो आहे त्याचा दिलेला आहे अँगल 45 डिग्री आणि नंतर जो आर आहे पॉईंट त्याचं अँगल ऑफ इलेव्हेशन दिलेला आहे 60 डिग्री. या प्रकारे आपल्याला बेसिक फिगर जी आहे ती आधी ड्रॉ करून घ्यायला लागणार, त्याच्यावरून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होतात. प्रत्यक्ष आपल्याला प्रश्नाचा जो मिनिंग आहे तो समजून जातो. तर इथे हा तुम्हाला 30 डिग्री दिलेला आहे, हा 45 डिग्री आहे आणि हा 60 डिग्री आहे अँगल ऑफ इलेव्हेशन. पुढे त्यानंतर आणखी काही दिले आहे का बघा, आणि म्हटलं आहे रिस्पेक्टिव्हली लेट पी क्यू इज इक्वल टू ए अँड क्यू आर इक्वल टू बी, म्हणजे पी क्यू हा ए दिला आहे, क्यू आर हा बी दिलेला आहे, म्हणजे एवढं डिस्टन्स आपल्याला माहिती आहे. आणि आपल्याला आता आर एन आपल्याकडे नाही आणि एम एन पण आपल्याकडे नाही. विचारायला काय बघा, व्हॉट इज द पी एन इक्वल टू, म्हणजे संपूर्ण हा पी एन आपल्याला फाइंड करायचा आहे बघा. त्यात ए बी आहे आणि हा माहीत नसलेला आपण त्याला एक्स मानूयात आणि ही हाईट आहे म्हणून त्याला एच मानूयात. ही हाईट एच मानली आहे. तुम्ही जर एक लॉजिक वापरलं इथे तर यात क्वेश्चनचे जे ऑप्शन दिलेले आहेत त्या ऑप्शन्समध्ये पहिल्या 49च्या क्वेश्चनमध्ये ऑप्शनमध्ये सगळ्यांचे आन्सर ए मध्ये आलेले आहेत, तिथे ए दिसतोय आणि 50 नंबरच्या क्वेश्चनमध्ये जे बी मध्ये दिसतंय, म्हणजे याचा अर्थ असा होतोय की आपल्याला ए आणि बी मध्ये आपण आन्सर काढू शकतो. सुरुवातीला आपण अगदी बेसिक गोष्टी वापरू. डेफिनेशन आहे tan 60 डिग्री इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. या ठिकाणी असणार आहे अपोजिट साइड आहे एच डिवायडेड बाय, याला आपण एक्स मानला इक्वल टू एक्स, आणि आपल्याला माहिती की tan 60 डिग्री जो आहे तो √3 असतो इक्वल टू एच अपॉन एक्स, आणि फायनली आपल्याला या ठिकाणी एच इज इक्वल टू √3x असं मिळणार आहे. त्यानंतर tan 45 डिग्री इज इक्वल टू याचा सुद्धा अपोजिट साइड जी आहे ती एच आहे आणि ऍडजसंट साइड QN आहे, एच अपॉन QN, किंवा आपण त्याला एच पण डिस्टन्स घेऊ शकतोय, कारण त्याचं रिझन असं आहे की हा 45 अँगल होतोय, हा 45 अँगल आहे आणि हा 90 डिग्रीचा आहे. तर हा 45-90 डिग्रीचा अँगल तयार होत असल्या कारणामुळे याची ऑपोजिट साइड जी आहे ती 1/√2 इंटू हायपोटेनिस असते, पण आपल्याला त्या हायपोटेनिसची गरज नाही, परंतु हा आयसोस्केल्स ट्रायंगल बनतो, म्हणजे ही लेंथ आणि ही लेंथ इक्वल असणार, म्हणून आपण डायरेक्टली एच अपॉन एच पण याला घेऊ शकतो आहोत, किंवा 1 डायरेक्टली मिळतोच आहे असाही. त्यावरून आपण डायरेक्टली या ठिकाणी तुम्हाला एच इज इक्वल टू QN जो आहे तो डायरेक्ट मिळणार, आणि QN म्हणजेच हे डिस्टन्स आहे बघा, QN QR प्लस RN म्हणजेच B प्लस एक्स हे असं मिळणार आहे. हे आपल्याला लागणार आहे, हे काढून ठेवूयात. पुढे आपला tan 30 डिग्री इज इक्वल टू, बाय डेफिनेशन अगेन हा समोरची साइड एच आहे आणि याची ऍडजसंट साइड जी आहे ती QN आहे, PN आहे सॉरी, आणि PN म्हणजेच काय आहे मित्रांनो, हा PN जो आहे त्या सगळ्यांची सम आहे, किंवा ए प्लस एच त्याला आपण म्हणू शकतो. हे डिस्टन्स आपलं एवढं ए आणि हे संपूर्ण डिस्टन्स आपलं एच आहे, हे एच डिस्टन्स B प्लस एक्स असं पण आपण त्याला म्हणू शकतो. म्हणून आपण या ठिकाणी जर समजा tan 30 जो आहे तो tan 30 हा 1/√3 असतो, आणि 1/√3 केल्यामुळे हा एच अपॉन ए प्लस एच झाला. याला इकडे तिकडे जर ने-आण आपण केली तर या ठिकाणी तुम्हाला ए प्लस एच इज इक्वल टू मिळणार आहे √3h. याला या साईडला आणा तर हा ए प्लस, किंवा याला त्या साईडला पाठवा तर ए इज इक्वल टू तुम्हाला मिळेल √3h मायनस एच, आणि हा मिळणार इथून एच कॉमन जर काढला तर √3 - 1 इंटू एच. यावरून तुम्हाला मिळणार एच इज इक्वल टू ए अपॉन √3 - 1. परंतु आपला आन्सर तुम्हाला जर पाहत असाल तर तसं दिलेलं आहे, म्हणजे प्लस मध्ये पण आन्सर राहू शकतंय, आणि 3 मायनस दिसतंय, म्हणजे याचा अर्थ याला रॅशनलाइज करायची गरज आहे. म्हणजे √3 + 1 अपॉन √3 + 1 असं जर केलंय तिथे ए इंटू √3 + 1 डिवायडेड बाय 3 मायनस 1 या ठिकाणी येईल, म्हणजेच तुम्हाला ए √3 + 1 डिवाइड बाय 2 अशा पद्धतीने जे आहे ते क्वेश्चन ऑप्शन जो आहे तो आपला ऑप्शन बी जो आहे तो करेक्ट ऑप्शन मिळतो आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 50 बघूयात. 50 मध्ये आपल्याला एमएन ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे मित्रांनो. आपल्याला जर एमएन फाइंड करायचं म्हणजे एच फाइंड करायचं आहे, आणि एच संदर्भात आपण ही ऑलरेडी एक माहिती घेऊन घेतलेली बघा. जर आपल्याला एच माहिती आहे, एच इज इक्वल टू √3x, तर आपल्याला फक्त एक ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, आणि एक ची व्हॅल्यू फाइंड करण्याकरता आपल्याकडे ऑलरेडी एक रिलेशन आहे बघा. हे रिलेशन आपल्याकडे ऑलरेडी आहे. तर या ठिकाणी b प्लस एक्स आहे, म्हणून एक्स त्याच्यावरून तुम्हाला एच इज इक्वल टू √3 इंटू एक्स ऐवजी आपल्याला काय मिळेल बघा, याच्यावरून एक्स मिळणार एच मायनस बी, आणि मध्ये मल्टिप्लाय करता हा √3h मायनस √3b होईल.
हा एच याला या साईडला पाठवा, तर √3b इज इक्वल टू √3h मायनस एच होईल आणि b इज इक्वल टू आपल्याला मिळेल √3 - 1 अपॉन √3 इंटू एच. त्यावरून बघा आता इथे एक गोष्ट क्लिअर होते की आपल्याला एच मिळवायचं आहे, तर याला जर इकडे पाठवलं तर एच इज इक्वल टू √3b अपॉन √3 - 1. अगेन तुम्ही जर आन्सर पाहत असाल व्यवस्थित तर इथे सुद्धा आपल्याला रॅशनलायझेशनची गरज आहे. आपण इथे काय करणार बघा, रॅशनलाइज करताना इथे सुद्धा आपल्याला एच इज इक्वल टू √3 इंटू √3 + 1 डिवाइड बाय 3 - 1 होईल इंटू बी इक्वल टू मध्ये जर मल्टिप्लाय केला आपण √3 ला तर इथे 3 येईल प्लस √3 अपॉन 2 येईल आणि हा मल्टिप्लाय बाय बी असेल. आणि हा सुद्धा आपला ऑप्शन जर तुम्ही पाहत असाल तर ऑप्शन नंबर ए जो आहे तो आपला करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. 2022च्या फर्स्ट मध्ये झालेला जो 2022च्या फर्स्ट एक्झाम मध्ये झालेला जो क्वेश्चन आहे तो असा आहे बघा, 3 नंबरचा क्वेश्चन. द शॅडो ऑफ टॉवर बिकम्स x मीटर लॉंगर व्हेन द अँगल ऑफ इलेव्हेशन ऑफ द सन चेंजेस फ्रॉम 60 डिग्री टू थिटा. द हाईट ऑफ टॉवर इज, तुम्हाला हाईट पण दिलेली बघा. आता इथून सन आहे, समजा इथून सन ची आपल्याला माहिती आहे की शॅडो पडते आहे आणि इथून समजा हा आपला फूट आहे आणि शॅडो जी पडते आहे ती 60 डिग्री पासून थिटा डिग्री पर्यंत जाते आहे असं त्यांचं म्हणणं आहे गिवन थिंग नुसार. समजा या ठिकाणी आपला सन आहे, समजा यस या ठिकाणी पी आणि हा क्यू पॉईंट आपण जर घेतला आणि हा समजा आर पॉईंट घेतला आपण इथे क्यू घेऊयात, इथे आर घेऊयात. ओके. आणि अजून एक गोष्ट दिलेली आहे बघा, द शॅडो ऑफ टॉवर बिकम्स x मीटर लॉंगर व्हेन द अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणजे 60 टू थिटा पर्यंत जात असताना हे जे तुम्हाला डिस्टन्स दिसतंय ते x मीटरचं डिस्टन्स झालेलं आहे. आणि शिवाय इथे ही जी हाईट आहे ती पण तुम्हाला √3x दिलेली आहे बघा ऑलरेडी. हाईट ऑफ टॉवर इज √3x मीटर. देन विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. तुम्हाला खालील काय करेक्ट आहे ते काढायचं आहे. आता हे सगळं जे काही आहे ते अँगल संदर्भात आपल्याला फाइंड करायचं आहे आणि अँगलशी निगडीत आपल्याला माहिती आहे की टॅन थिटाची आपण डेफिनेशन या ठिकाणी अप्लाय करतो. आपण जो आपला पहिला ट्रायंगल आहे, ट्रायंगल SPQ, या ट्रायंगलशी निगडीत जे आहे त्या आधी डेफिनेशन वापरूया टॅन थिटाची. ती आहे 60च्या समोरची जी साईड आहे ती अपोजिट साईड √3x डिवायडेड बाय म्हणजे टॅन 60 डिग्री इज इक्वल टू √3x अपॉन PQ या ठिकाणी येईल. आणि टॅन 60 जो आहे तो आपल्याला मिळतो √3 म्हणजे √3 इज इक्वल टू √3x डिवाइड बाय PQ आणि यावरून आपल्याला PQ डायरेक्ट मिळतोय. PQ आहे x, म्हणजे हे पण तुम्हाला डिस्टन्स जे आहे ते x मिळून गेलेलं आहे. त्यावरून आपल्याला PR डायरेक्ट मिळतोय. PR जो आहे तो तुम्हाला 2x मिळेल कारण हे डिस्टन्स दोघे आहेत म्हणून. आणि आता हा संपूर्ण मोठा जो ट्रायंगल आहे इन ट्रायंगल SPR यामध्ये आता हा जो थिटा आहे टॅन थिटा बाय डेफिनेशन टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साईड जी आहे ती √3x डिवायडेड बाय ही संपूर्ण PR असणार. PR जो आहे तो आपला 2x आहे म्हणजे हा इथे 2x हा एक्सेस कॅन्सल केला तर इथे तुम्हाला टॅन थिटा मिळतोय √3/2. फायनली आपल्याला एक गोष्ट लक्षात अशी येते की इथे येणारं जे आन्सर आहे ते तुमचं √3/2 याच्यापेक्षा 1 पेक्षा लहान आहे आणि √3/2 जो आहे तो 1/√3 पेक्षा जो आहे तो मोठा आहे. म्हणजे याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की हे दोघींच्या दरम्यान आहे आणि हे केव्हा शक्य आहे जेव्हा हा टॅन जो आहे तो 30 डिग्री असेल आणि हा √3/2 लेस दॅन हा जो आहे तो टॅन 45 डिग्री असेल. म्हणजे याचा अर्थ 30 डिग्री लेस दॅन थिटा लेस दॅन 45 डिग्री हे जे रिलेशन आहे हे त्याच्यामध्ये त्या 4 ऑप्शन्समध्ये करेक्ट आपल्याला ऑप्शन मिळतो तो आहे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. हा 2021 मध्ये झालेल्या फर्स्ट झालेली जी एक्झाम होती त्यात विचारला गेलेला क्वेश्चन आहे. द शॅडो ऑफ टॉवर इज फाउंड टू बी x मीटर लॉंगर दॅन द अँगल ऑफ लॉंगर व्हेन द अँगल ऑफ इलेव्हेशन ऑफ द सन चेंजेस फ्रॉम 60 डिग्री टू 45 डिग्री. सेम बघा त्याच प्रकारचा क्वेश्चन आहे फक्त इथे हा इथे सन आहे आणि सन पासून जो या ठिकाणी शॅडो पडते आहे ती सुद्धा इथे सुद्धा तसंच आहे दिलेलं बिलकुल सेम की मागच्या जसं आपण प्रिव्हियस क्वेश्चन पाहिला आहे सेम हा 60 पासून
हा 45 पर्यंत जातो आहे, 60 to 45 या प्रकारे दिलेला आहे. आणि हे डिस्टन्स पण त्यांनी दिलं आहे आपल्याला, सॉरी डिस्टन्स नाही, हाईट पण त्यांनी दिलेली आहे. या बेसपासून जो हा समजा इथे सन आहे, इथे हा पी आणि हा क्यू आणि हा आर पॉईंट आपण जर घेतला तर या पद्धतीने सेम फिगर त्या ठिकाणी ड्रॉ करायला लागणार. फक्त आता हे तुम्हाला दिलेली जी हाईट आहे एस पी, ही हाईट त्यांनी दिलेली आहे 5 × 3 + √3 मीटर ही हाईट दिलेली आहे. आपण समजा याला वाय मानूयात आणि याला एक्स मानूयात. तर या ठिकाणी आपल्याला बस त्याच डेफिनेशननुसार आपल्याला काढायचं आहे, फाइंड करायचं आहे. कारण आपल्याला जे विचारलेलं आहे त्यात तुम्हाला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. म्हणजेच या ठिकाणी त्यांनी जो एक्स आहे तो दिला आहे की शॅडो ज्या वेळेला Q to R मध्ये जातोय, म्हणजे 60 to 45 होत असतानाचं डिस्टन्स त्यांनी दिलेलं आहे. म्हणून आपण या ठिकाणी याला एक्स होता आणि हा वाय म्हणून घेऊयात. तर आपलं ध्येय आहे, आपल्याला एम आहे की आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. आपण परत अगेन डेफिनेशन जर आपण अप्लाय केलं तर tan 60 डिग्री इज इक्वल टू ऑपोजिट साईड, म्हणजे जिथे 5 × 3 + √3 हा पहिला जो ट्रायंगल आहे त्या संदर्भात आपण पाहतोय, आणि डिवायडेड बाय या ठिकाणी y तुम्हाला मिळेल. tan 60 जो आहे तो अगेन tan 60 आपल्याला काय मिळतो, √3, tan 60 अगेन √3 मिळतोय बघा. त्यामुळे हा √3 इज इक्वल टू 5 3 + √3 डिवाइड बाय y येईल, आणि हा y इकडे आणला तर इक्वल टू हा 5, आणि याला मी जर इथून √3 कॉमन काढला तर इथे 3 राहील आणि इथे 1 राहील डिवायडेड बाय हा इकडचा जो √3 आहे तो इकडे आणला, हा इकडचा √3 तर तो डिवाइड होईल √3, आणि हा कॅन्सल केला तुम्हाला y मिळतोय 5 × √3 + 1 हा आपल्याला कामी येणार आहे. y मिळाला. आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. हा आपल्याला हाईट ऑलरेडी आपल्याकडे आहे. परत आपल्याला बाय डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रीचा tan थीटाची डेफिनेशन आहे, ऑपोजिट साईड आहे 5 × 3 + √3 डिवायडेड बाय या ठिकाणी पूर्ण ही PR आहे. PR म्हणजेच काय आपली x + y, आणि आपण y ची व्हॅल्यू जी ती फाइंड केलेली आहे ऑलरेडी, हा ॲज इट इज लिहिला, आणि x + y आपल्याकडे आहे 5 × √3 + 1. याला सिम्प्लिफाय करूयात. हा इथे 1 आहे, 1 इज इक्वल टू 5 × 3 + √3 अपॉन x + 5 × √3 + 1. आता ही संपूर्ण व्हॅल्यू जर इकडे पाठवली आपण तर ही मल्टिप्लाय होईल x × 5 √3 + 1 इज इक्वल टू 5 × 3 + √3 या ठिकाणी होईल. 5 ला मध्ये मल्टिप्लाय करा तर x + 5 √3 + 5 इज इक्वल टू 15, 5 3 15 + 5 √3 गेट कॅन्सल्ड, आणि x इज इक्वल तुम्हाला हा 15 आणि -5 तिकडे गेला तर तो 5 मायनस केल्यावरती 10 मिळेल. तर फायनली आपल्याला जे आपला आन्सर आहे x इज इक्वल टू 10 मीटर हा आपला ऑप्शन बी जो आहे तो आपला करेक्ट ऑप्शन आहे, 10 मीटर. नेक्स्ट क्वेश्चन बघत तो त्याच वर्षी विचारला गेलेला आहे. क्वेश्चन नंबर 14. अ लॅडर 6 मीटर लॉंग रिचेस अ 0.6 मीटर बिलो द टॉप ऑफ अ व्हर्टिकल फ्लॅग स्टाफ. 6 मीटर लॉंग या ठिकाणी लॅडर दिलेला आहे, 0.6 मीटर बिलो द टॉपच्या बिलोला जे व्हर्टिकल फ्लॅग स्टाफ आहे ते फ्रॉम द फूट ऑफ द लॅडर त्याची जी हाईट आहे ती पण दिलेली आहे. रिचेस अ पॉइंट म्हटलेलं आहे बघा 6 मीटरला, आणि पुढे द इलेव्हेशन ऑफ द टॉप ऑफ द फ्लॅग स्टाफ इज 75 डिग्री. व्हॉट इज द हाईट ऑफ द फ्लॅग स्टाफ. तुम्हाला फ्लॅग स्टाफची हाईट काढायची बघा. क्वेश्चनच्या मिनिंगनुसार जो गिव्हन थिंग आहे त्यानुसार बघा आपल्याला काय काय त्यांनी दिलेलं आहे. ही समजा हा या ठिकाणी फ्लॅग आहे, हा फ्लॅग सपोज या ठिकाणी आहे, या फ्लॅगची जी हाईट आहे ती अशी या ठिकाणी समजा फ्लॅग असेल कुठेतरी, आणि इथून ह्या फ्लॅगपासून इकडे अँगल ऑफ इलिव्हेशन तयार होते तो समजा 75 डिग्री दिलेला आहे. आणि जे लॅडर आहे ती लॅडर इथूनच ही लॅडर दिलेली आहे, ती सुद्धा तिची पण लेंथ दिलेली आहे बघा. गिव्हन थिंग्सनुसार इथे लॅडर 6 मीटर दिलेली आहे, आणि इथपासून तर इथपर्यंतचं जे आहे समजा या ठिकाणी हा P पॉईंट घेतला, हा आपण Q पॉईंट घेतला, हा समजा R पॉईंट घेतला, आणि इथे समजा H पॉईंट घेतला. या ठिकाणी हे डिस्टन्स पण तुम्हाला 6 मीटर दिला आहे. आता या गिव्हन थिंग्सवरून एक गोष्ट तर क्लिअर होते की हा तर राईट अँगल ट्रायंगल तयार होतोच, म्हणजे हा जो अँगल आहे संपूर्ण मोठा अँगल हा 75 डिग्री आहे, आणि याच्यापैकी हा जो अँगल आहे तो आपल्याला फाइंड करणं गरजेचं आहे. आणि हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेम आहे, म्हणजे हा आयसोस्केल ट्रायंगल तयार होतोय.
हा RHQ जो आहे तो आयसोस्केल्स ट्रायंगल तयार होतोय, त्याच्यामुळे हे अँगल जे ते दोघी इक्वल असतील, हा अँगल आणि हा अँगल इक्वल असेल. पण तत्पूर्वी अजून काही दिलंय का बघूया. त्यात फक्त आपल्याला एकच अँगल दिला आहे 75 डिग्रीचा, त्यासोबत काही दुसरं दिलेलं नाहीये. मग आपण काय करूया, त्याची h हाईट मानूयात इथपर्यंत P to H, कारण हे संपूर्ण हाईट आपल्याला फाइंड करायची आहे गिवन थिंग्सनुसार. सुरुवातीला या ठिकाणी ही हायपोटेनियस आहे या ट्रायंगलची, म्हणून आपण साइन तिचं डेफिनेशन या ठिकाणी अप्लाय केली तर आपल्याला हा अँगल मिळू शकतो. साइन थिटा इज इक्वल टू, सपोज डेफिनेशन त्याची अशी आहे की अपोजिट साइड अपॉन म्हणजे h अपॉन हायपोटेनियस तुम्हाला साइन थिटा असा मिळतोय. यावरून से दिस फर्स्ट हा आपल्याला कामी येईल. त्यानंतर हे दोघी साइड इक्वल म्हणून हा आयसोस्केल्स ट्रायंगल आहे. आणि शिवाय आणखी एक गोष्ट इथून काहीतरी मिस करतोय आपण की जी दिलेली आहे, आणि जेणेकरून आपल्याला त्याची हाईट मिळेल. तर इथे अजून काही मिस करतोय बघा आपण. लॅडर दिलेला आहे. हां, ट्रायंगलच्या तिघी अँगलची सम जी आहे ती 180 डिग्री येते, बरं करेक्ट. बघा तो कन्सेप्ट आपण या ठिकाणी अप्लाय करू शकतो, कारण हा 75 आहे, हा 90 आहे. तर इन ट्रायंगल RPQ हा 90 डिग्री दिला आहे, P 90 डिग्री आहे. जर P 90 डिग्री आहे आणि Q जो आहे तो 75 डिग्री आहे, तर यावरून आपला डायरेक्टली अँगल R जो आहे तो 15 डिग्री मिळेल, कारण 90 प्लस 75 हा 180 मधून मायनस होईल, म्हणजेच 180 मायनस 90 प्लस 75 म्हणजेच 165. हा जो आहे तो मायनस म्हणून तुम्हाला 50 डिग्री मिळेल. म्हणजे हा अँगल मिळाला 15 डिग्री, आणि त्यामुळे हा पण अँगल आपल्याला 15 डिग्री मिळतोय. बघा आता हा अँगल मिळून गेला तो 15 डिग्री, म्हणून हा इकडचा अँगल आपल्याला 60 डिग्री मिळतोय. कारण हा संपूर्ण 75 डिग्री आहे, त्याच्यातनं हा 15 डिग्री गेला तर हा 60 डिग्री मिळतोय. म्हणजे आपल्याला हा अँगल मिळून गेला, म्हणजेच याचा अर्थ साइन 60 डिग्री इज इक्वल टू h/6 मिळाला. आणि हे याच्यावरून आपण सिम्प्लिफाय करू शकतो. साइन 60 जो आहे तो √3/2 असतो. हा h/6 हा इकडे तिकडे ने-आण केल्यानंतर आपल्याला h इज इक्वल टू मिळतोय 3√3. म्हणजे ही हाईट मिळून गेली. बघा हाईट आपल्याला मिळवायची होती, ती हाईटच आपल्याला मिळून गेली आहे. आणि एकदा का हाईट ही मिळालं, हे डिस्टन्स याच्यामध्ये हे ऍड केलं, म्हणजेच पूर्ण PR जे आहे ते म्हणजेच हाईट ऑफ फ्लॅग जो आहे तो डायरेक्ट मिळतोय 6 + 3√3. यातनं 3 कॉमन निघू शकतो, इथे 3 + √3 सॉरी 2 + √3. जर आपण 3 कॉमन काढला तर हा ऑप्शन आपला आहे का चेक करून घ्या. यात ऑप्शन आहे का, तो ऑप्शन 6 + 3. अच्छा बघा असं सिम्प्लिफाय केलेलं नाहीये, डायरेक्ट हाच ऑप्शन दिलेला आहे. ऑप्शन नंबर D जो आहे तो आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने जे आहे ते आपण हाईट अँड डिस्टन्स या हा छोटासा टॉपिक अगदी होता. या छोट्याशा टॉपिकवरती आपण काही PYQs घेऊन घेतले. आणि हा जो हे ॲप्लिकेशन आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशोचं, हे छोटंसं ॲप्लिकेशन आहे, परंतु याच्यावरती काही वर्षे जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, म्हणून याला निग्लेक्ट करू नये अशी अपेक्षा मी तुमच्याकडनं करेल. आता आपण याच ठिकाणी थांबूयात आणि पुन्हा भेटू नवीन टॉपिक घेऊन नवीन व्हिडिओ लेक्चरमध्ये.